आज मी तुम्हाला माझ्या लग्नातल्या सगळ्या साड्या दाखवणार आहे. सगळ्यात पहिली आहे ही ग्रीन कलरची साडी. ज्यावेळेस ते मला पाहायला आले होते ना, त्यावेळेस तर नाही, पण नंतर ना आमचा पाहण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मी ही हिरवी साडी घातलेली होती. हिरवी नव्हती, एकदम भारी कलर होता हा. नंतर ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस मम्मी म्हटली साडीच घालावी लागेल, तर मी ही साडी घातली होती. एकदम सिंपल कॉटन, एकदम चोपून बसणारी. याच्यावर मी कॉन्ट्रास्ट कलरचं पिंकचं ब्लाऊज घातलं. तुम्ही इमॅजिन करा, खूप सुंदर दिसत होतं. नंतर ना आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस देवदर्शनाला गेलो होतो, लग्न ठरलं त्यावेळेस देवाला पत्रिका द्यायला, त्यावेळेस मी ही ना एकदम कॉन्ट्रास्ट कलरमध्ये साडी घातली होती. याच्यावर ऑफ व्हाईट कलरचं ब्लाऊज घातलं होतं मी. ही साडी माझी एकदम फेवरेट आहे. याचा कलर वगैरे मला इतका आवडला. नंतर ना साखरपुड्यासाठी ही ग्रीन साडी घेतली होती. मम्मी म्हटली बास झालं तुझं कॉन्ट्रास्ट आणि ॲस्थेटिक, आता तुला मी म्हणेल तशी साडी घ्यावी लागेल. त्यामुळे मी हिरव्या कलरची साडी, पण याच्यावर चॉकलेटी कलर पण होता जो मम्मीला आवडतो, पिंक कलर पण होता जो मला आवडतो. पिंक कलरचं ब्लाऊज त्याच्यावर होतं. नंतर ही साडी 10,500 रुपयांची साडी होती. म्हणजे ही का घेतली मला माहीत नाही, आम्ही ऑफलाईन घेतली होती. म्हणजे खूप सुंदर आहे, पण त्यावेळेस मी छोटी होते, त्यावेळेस मी खूप महागाची साडी घेतली आता मला असं वाटतं. पण ही साडी इतकी आवडली सर्वांना. आणि ही साडी मी हळदीसाठी घेतली होती. इमॅजिन करा, हळदीसाठी इतकी सुंदर साडी आम्ही घेतली होती. खूप भारी होती ही साडी, पण मला पण आवडलेली. खूप अजून पण ती खूप सुंदर दिसते. याच्यावर पण पिंक कलरचं ब्लाऊज होतं. नंतर ना पूजेसाठी लग्न झाल्यावर ही साडी घेतलेली होती, कारण की रेड याच्यावर पिंक, म्हणजे पिंक कलर होता. परत येल्लो कलरचं ब्लाऊज घातलं होतं याच्यावर आणि येल्लो कलरच्या बांगड्या वगैरे. तर ही साडी खूप सुंदर होती. नवीन नवरीसाठी खूप भारी होती. आता नाही भेटत अशा साड्या. खूप भारी होती ही साडी. आणि लास्टला एक साडी होती, ती अशीच कुठे फिरायला जायला किंवा कोणाच्या घरी जायला वगैरे घेऊन दिलेली होती. तर ही साडी होती ती. त्यापैकी तुम्हाला कुठली साडी आवडली मला कॉमेंटमध्ये सांगा. पहिले तर अशाच साड्या असायच्या ना.